नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने हजारो कोटींची तरतूद केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। खरं तर या ठिकाणी साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत आणि खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येणार आहे। त्यामुळे मेसेजकडे लक्ष राहू द्या, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। आता अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती 100% जमा होणारच आहे। त्याचबरोबर सरकारने कर्जमाफीची देखील घोषणा केली आहे। साधारणतः 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज सरकार आता माफ करणार आहे। त्याचबरोबर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयांचे अनुदान देण्याची देखील घोषणा सरकारने केली आहे। तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पीक विम्याची रक्कम देखील आता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार केला तर नक्कीच सरकार देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। परंतु काही कारणामुळे म्हणजेच की काही कारणास्तव सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी फारच विलंब झालेला होता। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा खरं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने देणं अत्यंत आवश्यक होतं, कारण की शेतकऱ्यांना देखील हप्त्याची पैशांची गरज या ठिकाणी भासते। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता सरकारने हप्ता वितरित करण्यासाठी बटन दाबलं की लगेच साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणत्या वेळेला जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची, ताजी आणि नवीन बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यामुळे लक्षपूर्वक आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि एकदम 100% खरी असलेली बातमी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती आपल्याला बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या आणि अफवा बघायला मिळतच असतात, की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज खात्यावरती पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले आणि आज खात्यावरती पैसे जमा झाले असतील तर या आशेने बरेच शेतकरी बँकेमध्ये जाऊन खाते चेक करतात आणि खात्यावरती 1 रुपया सुद्धा नसतो। त्यामुळे चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत बातम्यांवरतीच विश्वास ठेवा। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होऊ शकतो याबद्दलची एकदम खरी आणि सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी ज्या बातमीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता
पैसे जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल. मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. फक्त लक्षपूर्वक बघत चला. स्क्रीनवरती बघू शकता खुशखबर, शेतकरी कर्जमाफी, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, किंवा सरकारकडे पैसे नाहीत म्हणून ही योजना गुंडाळली गेली काय, म्हणजेच की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय. तर असे देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते. खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. आता पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा साधारणतः 18 नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. तर त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा व्हायला पाहिजे होता. म्हणजेच की साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. आता तर मार्च महिना या ठिकाणी सुरू झाला आहे आणि मार्च महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. पण आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नमो शेतकरी योजना ही बंद होणार अशी देखील चर्चा सुरू होती, परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. नमो शेतकरी योजना आता सुरूच राहणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजना बंद पडल्याच्या अनेक या ठिकाणी बातम्या पसरत होत्या. मात्र विधान परिषदमध्ये बोलत असताना कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजना अजिबात बंद झालेली नाही. पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू असलेल्या या योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. म्हणजेच की शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी अशी देखील चर्चा सुरू होते की नमो शेतकरी योजना बंद झाली, परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही. शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नसून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. तसेच आता राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि यामध्ये कर्जमाफीची देखील घोषणा करण्यामध्ये आली आहे. आता कर्जमाफीबद्दल जर थोडक्यात बोलायला गेलं तर सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे. साधारणतः 30 जूनपर्यंत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत आहेत तो म्हणजेच की कर्जमाफी, तर यावरती देखील सरकारच्या माध्यमातून आता अतिशय महत्त्वाची घोषणा झाली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. साधारणतः 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत असलेले कर्ज या ठिकाणी सरकार माफ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे आणि वेळेतच म्हणजेच की लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. तसेच नियमित कर्जाची परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्जमाफीमुळे आता नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी दिलासा देखील मिळणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या बातम्या आपल्याला या ठिकाणी सोशल मीडियावरती म्हणजेच की यूट्यूबवरती आपण बघतच आहोत की बऱ्याच साऱ्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये
असं सांगण्यामध्ये येत आहे की आज पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार. परंतु शेतकरी मित्रांनो, आता सध्या स्थिती जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हप्त्यासाठी योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असली तरी अद्याप देखील सरकारने हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली नाही. आता विधान परिषदेमध्ये बोलत असताना कृषी मंत्री काय म्हणाले, तर कृषी मंत्री म्हणाले की लवकरच हप्ता आम्ही या ठिकाणी देणार आहोत. म्हणजेच की अद्याप देखील तारखेची अधिकृतपणे घोषणा झाली नाही. आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे. आणि आता या ठिकाणी म्हणजेच की निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः हप्ता वितरित होण्यासाठी साधारणतः या ठिकाणी 5 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. आता सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता याच मार्च महिन्यामध्ये आणि अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता एकदा निधी मंजूर झाल्यानंतर पैसे या ठिकाणी जमा होत असतात. म्हणजेच की कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग तर मोकळा झाला आहे. परंतु सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नाही. आणि विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच मार्च महिन्यामध्ये अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. हप्ता वाटप करण्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तसेच या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे. म्हणजेच की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच आता हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करून घ्या. KYC असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. तर हे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची ही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच एक महत्त्वाची सूचना म्हणजे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. हप्ता या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.